नामदेवरायांचं कीर्तन म्हणजे काय काय म्हणालो. नामदेवरायांच्या कीर्तनाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आमच्या कराडकर पठडीमध्ये तर त्याची एक वेगळीच खूबी सांगितली. काय नामदेवाची अमृत तुल्य वाणी हो, नामदेवाची अमृत तुल्य वाणी, नामदेवाची हो, नामदेवाची अमृत तुल्य वाणी, श्रवणी देता लोचनी वाणी, श्रवणी देता लोचनी लोचनी येत पाणी. पुढं काय स्वये येतो श्रवणासी कैट भारी, म्हणजे मधुकैटभ राक्षसांचा ज्याने वध केला तो कैटभ आणि कैटभ मधुकैटभांचा जो काय म्हणतात त्याला शत्रू म्हणजे भगवंत स्वतः विटेवरून धडधडलं. आता आपल्याला जायलाच पाहिजे आणि नामदेवराय असे धावत 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 जाणार गेले आणि त्या भिंतीवरती उडी मारली आणि इतक्यात हात खाली येऊन धरले, खाली हात धरले. भिंतीवरती डोकं आपटायला हवं होतं पण त्याच वेळेला उशीसारखं काहीतरी मऊ लागलं म्हणून वरती बघताय. तो काय सावळ परब्रह्म समोर येऊन उभं राहिले. कर गटावरी ठेवूया अहो पांडुरंग आला नाही तरच नवर हा नाम्याची खीर चाखतो सोखोबाची गुरे राखितो पुरंदराचा परमात्मा वाली दालीचा कांगडा राजा पंढरीचा. पांडुरंग साक्षात समोर येऊन उभे राहिले. फक्त त्या पोराकडे एक आपली दृष्टी टाकली, आपल्या कपाळावरचा अबीर काढलाय आणि त्या पोराच्या कपाळावरती लावला नाटलं आणि ते पोरग झोपेतून उठल्यासारखं जागा होऊन बसलं आणि बघता इकडे तिकडे आपण होतो कुठे आणि झालं काय. संत संगतीचं महात्म्य आणखीन काय असावं. नामदेवरायांसारखे संत जर आपल्या घरी येत असतील तर मेलेला माणूस सुद्धा उठू शकतो. कृष्णा व मालकर हे आपल्या पुढे कीर्तन सेवा लगेचच सुरू करतात.